So we learn how solid states are having the properties and what is the state of solid हे आपण क्लिअर केलं मित्रांनो. आणि आता सॉलिड स्टेटमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. एक आहे क्रिस्टलाइन आणि दुसरा आहे ॲमॉर्फस. पहिला जो क्रिस्टलाइन प्रकार आहे त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाचं असं की तो एक परफेक्ट सॉलिड आहे. एक ट्रू सॉलिड म्हणून जो काम करतो त्याला क्रिस्टलाइन सॉलिड म्हणतात, ज्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स, आयन्स आणि मॉलिक्युल्स असते. त्याला बोललं जातं काय, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट अ परफेक्ट सॉलिड. आणि त्याच्याकडे अशा प्रॉपर्टी असतात जसं त्याचा मेल्टिंग पॉईंट एकदम शार्प असतो, त्याला कट केलं तर एकदम परफेक्ट क्लिवेज आपल्याला पाहायला भेटतो. याचा अर्थ असा मित्रांनो की जसं हा बोर्ड आहे राईट, किंवा एखादा मेटल आहे, तर मेटल काय आहे, तर मेटल हा एक परफेक्ट क्रिस्टलाइन सॉलिड आहे. पण हा मार्कर काय आहे, तर हा ॲमॉर्फस सॉलिड आहे. हा बघा काही ना काही अमाऊंटमध्ये फोल्ड होतो आहे, ब्रेक होतो आहे. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से हिअर, की कशा पद्धतीने आपण याच्यावर काम करणार आहोत, की ॲमॉर्फस सॉलिड काय असतील आणि क्रिस्टलाइन सॉलिड काय असणार आहे. याशी रिलेटेड एक बेसिक पॉईंट आपल्याला इथे समजायचा आहे की जे क्रिस्टलाइन सॉलिड आहे त्यांच्याकडे रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स असल्या कारणामुळे जसं तिथे प्रेझेंट असलेले जे कुठले आयन्स आणि मॉलिक्युल्स आहे यांच्याकडे सुद्धा खूप स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन अवेलेबल असणार. आणि जे ॲमॉर्फस सॉलिड आहे दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगतोय, ज्याच्यात मी तुम्हाला सांगेल एक्झाम्पल आहे रबर, टायर, ट्यूब है ना, प्लास्टिक आपण जे घरात वापरतो ते, किंवा ग्लास. हे जे एक्झाम्पल्स आहे कशाचे आहे, ॲमॉर्फस सॉलिडचे आहे. सो देर आर अ डिफरन्शिएशन, दॅट इज अ डिफरन्शिएशन बिटवीन व्हॉट अ क्रिस्टलाइन सॉलिड अँड व्हॉट ॲमॉर्फस सॉलिड, अँड बिलॉंग्स टू दॅट we need to clear here this concept which is related to what the amorphous solid. Okay, so here we start the classification. It is what a classification based on arrangement, based on what arrangement of what constituents. याचा अर्थ काय होतो रे कॉन्स्टिट्युएंटचा, हे सुद्धा तुम्हाला समजायला पाहिजे आहे. कॉन्स्टिट्युएंट काय असतात, जसं हा क्लासरूम आहे, तर क्लासरूममध्ये मी एक शिक्षक आहे, तुम्ही विद्यार्थी आहात, तर तुम्ही सगळे या क्लासला बनवणारे कॉन्स्टिट्युएंट आहात. तसंच एखादा सॉलिडला बनवणारे जे पार्टिकल्स, ॲटम्स, आयन्स, मॉलिक्युल असतील त्यांना आपण काय बोलतो, कॉन्स्टिट्युएंट बोलतो. मित्रांनो, ही कॉन्स्टिट्युएंट कशा पद्धतीने काम करतात हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कॉन्स्टिट्युएंट काय काय असू शकतात, ॲटम्स असू शकतात, आयन्स असू शकतात, किंवा काय असू शकतात, मॉलिक्युल्स असू शकतात. कोण रे, कॉन्स्टिट्युएंट. ओके, पुढचा पार्ट आपल्याला इथे समजायचा आहे की पहिलं क्लासिफिकेशन आपण इकडे अंडरस्टँड करणार आहोत, जे मोस्ट वाईडली यूज्ड आहे, दॅट इज कॉल्ड ॲज क्रिस्टलाइन सॉलिड्स. काय म्हणूया, क्रिस्टलाइन सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिड काय असतात, दीज आर द सॉलिड हॅव्हिंग अ परफेक्ट रेग्युलर अरेंजमेंट of atoms, ions and molecules. The solids having what, solid having a perfect and regular arrangement, perfect and what, regular arrangement, perfect and what, regular arrangement of what, a constituents. बघा आता शब्द कॉन्स्टिट्युएंटचा अर्थ काय, ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स, की इकडे रेग्युलर अरेंजमेंट असणार आहे. दिस इज व्हॉट द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, की
जे एखादा एक्झाम्पल आहे याचं, मेटल्स आहे, बरोबर, आयरन आहे, कॉपर आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे. यांच्याकडे रेग्युलर अरेंजमेंट असते. काही नॉन मेटल सुद्धा आहेत जी क्रिस्टलाइन आहे, जसं फॉस्फरस आहे, सल्फर आहे किंवा आयोडीन आहे. इट इज वॉट अ phosphorus, this is what a sulfur, and this is what a iodine. ठीक आहे, तर हे यांची स्टँडर्ड फॉर्म आहे. जसं ऑक्सिजन O2 आहे, नायट्रोजन N2 आहे, तसा फॉस्फरस P4 सल्फर एसेट असतो. ठीक आहे, आणि आयोडीन काय असेल, I2 असेल. तर हे परफेक्ट आहे, यांच्याकडे अरेंजमेंट एकदम रेग्युलर असणार आहे मित्रांनो. आता ही जी रेग्युलर अरेंजमेंट या सगळ्या सॉलिडमध्ये असतील त्यांना काय बोललं जातं, क्रिस्टलाइन सॉलिड बोललं जातं, बरोबर आहे. जसं इन अ क्रिस्टलाइन सॉलिड, इन अ क्रिस्टलाइन सॉलिड, crystalline solid, we got to know that there is a kind of arrangement, है ना. We got here is what the arrangement, रेग्युलर अरेंजमेंट आपल्याला इकडे पाहायला भेटेल, राईट. अँड इच पार्टिकल हॅज अ फिक्स्ड शेप. लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचा पार्ट इकडे रेड लाईनने मी त्यासाठी लिहितो आहे. काय सांगतोय रे, दॅट अ क्रिस्टलाइन सॉलिड हॅज, क्रिस्टलाइन सॉलिड हॅज each constituent, crystalline solid has each constituent with same shape, with what, same shape, बरोबर. and how it works, you just have to clear this. हे सगळे मॉलिक्युल्स आहे, एक कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स आहे. you got the regular arrangement of the molecules here in this way, okay. And belongs to that we can have the numerous properties of solid crystal. How it works, let us try to check that. The crystalline solid have the property, लक्षात ठेवा, crystalline solids have a property called as anisotropy. क्रिस्टलाइन सॉलिड कडे जी प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी कोणती आहे, ॲनिसोट्रोपी आहे. मग ॲनिसोट्रोपी म्हणजे काय हे पहिले समजूया. आपल्याला इकडे समजतं मित्रांनो की प्रत्येक सॉलिड क्रिस्टलच्या काही फिजिकल प्रॉपर्टी आहे. प्रत्येक सॉलिड क्रिस्टल, जसं आयरन आहे, जसं सिल्वर आहे, बरोबर. तर आपण पाहतो की महिला नेहमी गळ्यामध्ये सोनं किंवा चांदी घालतात. एखाद्या महिलेने पाहिलं आहे का की लोखंडाचा हार गळ्यात घातलाय म्हणून, नाही होत असं. याच्या मागचं रिझन आहे की सोनं आणि चांदी ह्या दोघं गोष्टी ज्या आहे ह्या इनर्ट आहे, यांचा वातावरणाशी संपर्क झाल्यामुळे त्यांचा वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही, नॉन रिॲक्टिव्ह आहे. म्हणून सोनं नाणं आपण अंगावर वापरतो, लोखंड वापरत नाही, आयरन वापरत नाही, कॉपर वापरत नाही. या ज्या बेसिक प्रॉपर्टी आहे त्याच पद्धतीने काही फिजिकल प्रॉपर्टी आहे, जसं थर्मल स्टेट है ना, की गरमीमध्ये सोनं टिकेल की आयरन टिकेल, आयरन टिकेल, बरोबर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, की आपण जर टॉर्च सोन्यावर चमकवला, सोन्याची एक अंगठी ठेवली आहे आणि एक अंगठी डायरेक्ट लोखंडाची ठेवली आहे, टॉर्च जर चमकवला तर तुम्हाला तिथे लाईटचा परिणाम तुम्हाला तिकडे पाहायला भेटेल. लस्टरस जो आहे
चकाकी जी आहे सोन्यावर असेल, आयरनवर राहणार नाही. बरोबर. तर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे. अशा काही फिजिकल प्रॉपर्टी ज्या आहे प्रत्येक क्रिस्टलाइन सॉलिडच्या, या फिजिकल प्रॉपर्टी डायरेक्शन बदलवली तर फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा बदलतात. बरोबर. द व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टी, द व्हॅल्यू ऑफ सेम फिजिकल प्रॉपर्टी चेंजेस विथ द चेंज इन डायरेक्शन. बरोबर. याला काय म्हटलं जातं? ॲनिसोट्रोपी. मी सांगतो, खूप व्यवस्थित समजावून सांगतो आहे. पहिले डेफिनेशन करतो. द व्हॅल्यू ऑफ व्हॉट? ऑफ फिजिकल प्रॉपर्टी. व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टी changes with change in direction. With a change in what? Direction. जशी डायरेक्शन बदलवली तशी फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू बदलते. जसं बघा, मी तुम्हाला सांगतो याच्या मागचं कारण काय आहे. जरी इथे रेग्युलर अरेंजमेंट असली है ना, ही एक पर्टिक्युलर रेग्युलर अरेंजमेंट आहे ॲटम सायन्स आणि मॉलिक्युल्सची. ओके, अशा पद्धतीने. ठीक आहे. आपल्याला महत्त्वाचं असं आहे मित्रांनो की जर मी इकडे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वापरेल, बरोबर, मी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वापरतो आहे, एक वायर इथे वापरली आणि एक वायर इकडे वापरली, तर इथून इथपर्यंत इलेक्ट्रिकल कंडक्टन्स चेक करतोय, ॲज वेल इथून इथपर्यंत इलेक्ट्रिकल कंडक्टन्स चेक करतोय. बरोबर. तर तुम्हाला समजेल मित्रांनो की ज्या वेळेस मी या डायरेक्शनने जातोय किंवा ज्या वेळेस मी या डायरेक्शनने इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करतो आहे, तर इथे रस्त्यात येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि त्यांचे क्रम सुद्धा वेगळे आहे. जरी अरेंजमेंट रेग्युलर असली तरी मी जिथून अप्लाय केलं आहे तिथून लोक वेगळे आहे आणि इथून अप्लाय केलं तर वेगळे. इथून जाताना पहिले रेड भेटला, इथून जाताना पहिले कोण भेटलाय? ब्लू भेटला आहे. सो दो द क्रिस्टलाइन सॉलिड ॲज अ रेग्युलर अरेंजमेंट, बट वेन वी चेंज द डायरेक्शन ऑफ physical property, there is a change in the numbers of particle or constituent atom which are present in what? Crystalline solid. Right. The arrangement changes when we change the direction of physical property, and that's why we have to understand we got the change in physical property. So anisotropy कधी ऑब्झर्व झाली? ॲनिसोट्रोपी कधी ऑब्झर्व झाली? दॅट इज फॉर द फिजिकल प्रॉपर्टी. माझ्या फिजिकल प्रॉपर्टी कोणकोणत्या असतात याचा तुमचा अभ्यास पाहिजे. जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. दुसरं आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. दुसरं काय? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, दॅट इज अ थर्मल इफेक्ट. हीटचा किती परिणाम होणार आहे तो सुद्धा आपल्याला समजतो. बघा की मी एक या बाजूने हीटर लावलं, गरम करायला सुरुवात केली, तर हीट इथे किती वेळात पोहोचेल? तर खूप लगेच पोहोचेल. पण इथून जर मी गरम करायला सुरुवात केलं तर एवढा डिस्टन्स जात आपल्याला समजतं. इट विल टेक टाइम टू गेट रिच, है ना. हिटिंग तुम्हाला माहिती आहे ना की एखादा रॉड एका बाजूला गरम केला तर तो ऑटोमॅटिक दुसरी बाजू गरम करेल. ऑबियस यार. तर तो रॉड जर 10 फुटाचा असला तर हीट दुसरं टोक गरम व्हायला वेळ लागेल. द सेम थिंग आय वॉन्ट टू से हियर, ॲज द डायरेक्शन चेंजेस the effect of physical property changes. And why with the change in direction, with a change in direction, what I said, with a change in direction, with a change in direction, a same physical property, same physical property gives a different व्हॅल्यूज. एकच फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज देताना इकडे आपल्याला ऑब्झर्व होतं.
हे का झालं याच्या मागचं रिझन परीक्षेत बऱ्याच वेळा विचारलं जातं मित्रांनो. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की जेव्हा मी डायरेक्शन बदलवली तेव्हा काय झालं. आय गॉट अ न्यू मेंबर्स, न्यू सिक्वेन्स. आय गॉट व्हॉट. मी जरा सपोज मी इकडनं अप्लाय केलं आणि इथे बाहेर काढतोय, तर मध्ये येणाऱ्या लोकांची संख्या, मध्ये येणारे लोकांचा क्रम बदलताना मला दिसतो हा. सो ॲज द डायरेक्शन चेंजेस, there is a change in what? Arrangement of the atoms, which comes in the way of the direction we apply. ज्या डायरेक्शनने आपण काम करतो आहे त्या डायरेक्शनमध्ये लोकांचा क्रम बदलताना दिसतो. मग काय विचारलं तर क्रिस्टलाइन सॉलिड करे रेग्युलर अरेंजमेंट असल्यावर सुद्धा फिजिकल प्रॉपर्टी बदलली. मग रेग्युलर अरेंजमेंट जरी होती तरी तुम्ही काय बदलवली आहे, डायरेक्शन. आणि डायरेक्शन बदलवल्यामुळे रेग्युलर अरेंजमेंटचा परिणाम आपल्याला इकडे पाहायला भेटत नाही. इथे जी अरेंजमेंट आहे कंटिन्युअस आहे, रेग्युलर आहे मान्य आहे, बट जे लोक अक्रॉस येत आहे त्यांचा नंबर्स काय डिफरंट आहे. सो दो अ क्रिस्टलाइन सॉलिड, अ क्रिस्टलाइन सॉलिड, though crystalline solid has a regular arrangement of atom, has a regular arrangement of what? Atoms. There is change in, there is what? Change in, there is change in sequence of atoms. There is change in a sequence of atom as direction changes, and hence म्हणून we get a different physical properties. यामुळेच आपल्याला इकडे डिफरंट फिजिकल प्रॉपर्टी ऑब्झर्व होताना दिसतात. बरोबर. सो तुम्हाला विचारलं जाईल की खाली दिलेले कोण लोक आहे जे ॲनिसोट्रोपी दाखवतील, तर ते सगळे क्रिस्टलाइन पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग विल शो, which of the following will show what? Anisotropy. खाली दिलेले कोणते लोक ॲनिसोट्रोपी दाखवतील? एक आहे P4, दुसरा आहे आयरन, तिसरा आहे ग्लास, चौथा आहे क्वार्ट्ज, पाचवा आहे ग्राफाइट, सहावा आहे रबर, सहावा काय रबर, सातवा आपल्याकडे दिला आहे सॉइल. बरोबर. अशी एक्झाम्पल्स आपल्याकडे आहे. ठीक आहे. सो किंवा सॉइलच्या जागी मी एक सिंपल एक्झाम्पल घेतो, दॅट इज व्हॉट? आयोडीन. तर तुम्हाला सांगायचं की ॲनिसोट्रोपी कोण दाखवेल? क्रिस्टलाइन कोण आहे? P4 आहे, Fe आहे. ग्लास क्रिस्टलाइन आहे का? नाही. क्वार्ट्ज क्रिस्टलाइन आहे? यस. ग्राफाइट क्रिस्टलाइन आहे? रबर आहे का? नाही. आयोडीन क्रिस्टलाइन आहे? यस. सो ज्या लोकांमध्ये रेग्युलर अरेंजमेंट असते त्याच लोकांमध्ये डायरेक्शन बदलवल्यावर फिजिकल प्रॉपर्टी वेगवेगळ्या येतात आणि त्या प्रॉपर्टीला काय बोललं जातं? ॲनिसोट्रोपी. ठीक आहे.